नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत. नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना. शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता. नाशिक पोलिसांची 2 पथकं शुभम खैरनारच्या घरी. नीट पेपर फुटी प्रकरणी तपासाला वेग. पोलिसांकडून घराची झाडाझडती सुरू. निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला भोवलं. संभाजीनगरमधील अधिकृत घरावर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरची कारवाई. मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयांवरही कारवाई झाली. निदा खानला लपवलेल्या नारेगावातील घरावरही पालिकेची बुलडोझरनं कारवाई. मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा मोठा दावा. भाजपसोबत असलेल्यांसोबत जाणार नसल्याचा सुद्धा दिला इशारा. निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची नाराजी. गुवाहाटीमध्ये घेतली सुनेत्रा पवारांची भेट. यादी कोणी बनवली असा सवाल विचारत व्यक्त केली नाराजी. अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार. महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी. तर मुद्रांक शुल्कामध्ये सवलतीची मागणी फेटाळली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून प्रतिसाद. एकनाथ शिंदेंकडून इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू. शिवसेनेचे मंत्री सुद्धा आता इलेक्ट्रिक कार वापरणार. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी. आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कामध्ये वाढ. आयात शुल्क 6% वरून 15% वाढवलं. नवीन आयात शुल्क आज रात्रीपासून लागू होणार. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. टीव्हीके सरकारला 144 आमदारांकडून पाठिंबा. अण्णा द्रमुकच्या 22 आमदारांचे व्हीप झुगारून सरकारच्या बाजूने मतदान. अण्णा द्रमुकच्या रूपानं एनडीए मधील पहिली फूट. कोल्हापूरच्या शाहूवाडीमध्ये जेरबंद करताना बिबट्याचा वनरक्षकावर हल्ला. जटापटीमध्ये बिबट्याच्या नख्या लागल्यानं वनरक्षक जखमी. बिबट्यानं चकवा देत काढला पळ. आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा. विदर्भामध्ये येलो अलर्ट. 2 ते 3 अंशांपर्यंत तापमान आणखी वाढण्याची शक्यता. 8 दिवसांमध्ये उन्हाची काहिली होणार.